जळगावात पाचोरा तालुक्यातल्या परधारे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसमधून बाहेर उडी मारलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या रेल्वेगाडीची धडक लागल्यानं अपघाताची घटना घडली आहे। या रेल्वे दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत असून 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत। संध्याकाळी 4च्या सुमारास गाडीत आग लागल्याची अफवा पसरल्यानं पुष्पक एक्सप्रेसमधल्या काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली आणि दुर्घटना घडली। ही घटना अतिशय वेदनादायी आहे। यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मंत्री गिरीश महाजन तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत। संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाबरोबर समन्वयानं काम करत आहे, असं त्यांनी सांगितलं। लखनौवरून मुंबईसाठी निघालेली पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्थानकावरून निघाल्यानंतर समोरच्या ट्रॅकवरून बंगळुरूवरून दिल्लीकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेसची प्रवाशांना धडक बसली, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे। जखमी प्रवाशांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेच्या वतीने सुरू आहे। यामध्ये स्थानिक प्रशासनासह प्रत्येक स्थानकावरील आणि जवळील डॉक्टरांची मदत घेतली जात आहे। तसंच जळगाव स्थानकापासून अपघात बचाव व्हॅन रवाना केली आहे, अशी माहिती नीला यांनी दिली। तसंच 8 रुग्णवाहिका या ठिकाणी रवाना करण्यात आल्या आहेत। देखील आपण मदत घेतो आहोत आणि याच सोबत भुसावळ स्थानकावरनं जी ॲक्सिडेंट रिलीफ असते, मेडिकलची रिलीफ व्हॅन असते, ती देखील आपण त्या स्थानकांसाठी रवाना केलेली आहे। लवकरात लवकर जे इंज्युअर्ड प्रवासी आहेत त्यांच्यापर्यंत आपण मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आपली अशी अपेक्षा आहे की ज्या प्रवाशांना तिथे मार लागलेला आहे त्या प्रवाशांना आपण लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोहोचवतो आहोत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जळगावमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे। जखमींना तातडीने उपचार मिळावे याची खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनाला दिले आहेत। मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केली आहे। जळगावजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समजून अतिशय दुःख झालं। सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती सहवेदना तसंच जखमींना बरं वाटो, अशी प्रार्थना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केली आहे।